ओम श्री सिद्धभैरवे नमः. बघा, ज्या वेळेला समुद्रमंथन झालं त्यातून 14 रत्न निघाली आणि ते ज्या वेळेला राहू केतू त्याचं शिर उडवलं आणि ते जे अमृत त्याच्या तोंडातून जे पडलं त्या ठिकाणी काय गुळवेल, कडुनिंब आणि निरगुडी या वनस्पती तयार झाल्या. आता ही निरगुडी वनस्पती इतकी पॉवरफुल आहे. बघा, खेड भैरवनाथ शिवशंकर कुळदैवत त्याच्यावर डोक्यावरती निरगुडीच्या पानाची जुडी करून ती ठेवली जाते आणि मग त्या जुडीपासून उजवा डावा पाठी पोटी असा कौल दिला जातो. परंपरापासून त्रेतायुगापासून ही परंपरा चालू आहे. आणि मग खरा जर अभ्यास केला तर ही निरगुडी वनस्पती इतकं आयुर्वेदामध्ये तिचं महत्त्व आहे. तिला तिचा स्पर्श लागला तरी त्याच्यापासून अनेक फायदे होतात आणि ही वनस्पती फुकट मिळणारी. बघा, त्या पानं तुम्ही त्याच्याकडे बघा, बेलाच्या पानाला किती 3 आहे, पिपळाच्या पळसाच्या पानाला किती 3 आहेत आणि याला 5 पान आहेत. म्हणजे पंचतत्व आकाश, वायू, अग्नी, पाणी आणि शरीर पंचतत्वाचं आहे आणि या पंचतत्वाला पूरक देणारी ही वनस्पती आहे. आता या वनस्पतीपासून फायदे बघा, त्याचा रस काढून त्याच्यात आकोट टाकून जर ते हुंगलं तर मिरगी, सर्दी आणि डोकेदुखी नाहीशी होती. निरगुडीच्या पानाचा रस तो जर दाताला लावला दातदुखी राहते. निरगुडीच्या पानाचा रस जर जखमीवर बांधला जखम बरं होती. निरगुडीच्या पाला ठेसून आंघोळ जर केली तर अंगाच्या नसा, पक्षवात अनेक मोकळे होते. वातविकार नाहीसा होतो. आता बघा, पूर्वी दवाखाने नव्हते आणि मग कोणताही जर आजार झाला तर तो भगत काय करायचा, निरगुडीच्या पानांनी ती झटकणी करायचा, त्याचा आजार जायचा. याचा अर्थ असा का शरीरावरती जे सूक्ष्म जीवाणू असतात, रोगजंतू असतात आणि त्या स्पर्श झाल्यानंतर ते नाहीसे होतात आणि त्या रोग्याला आराम मिळतो. तर ही अशी निरगुडी याच्या पाल्याचा रस करून तुम्ही जर शेतीच्या पिकाला फवारला तर सगळे रोगजंतू नाहीसे होणार आहे. आपण कीटकनाशक घेतो अनेक प्रकारे. बघा, दशपर्णी अर्क मी जवळजवळ 5 वर्ष बागायत केलं. निरगुडीचा पाला, फांगड्याचा पाला, आडुळशाचा पाला, पपईचा पाला, बेशर्माचा पाला असे पाले एकत्र, याचा एरंडाचा पाला, हे पाले जर एकत्र कोट टाकली, त्याच्यात थोडं शेणखत टाकलं, त्याच्यात थोडं जर आकोट टाकला आणि हा पाला काढून तो जर शेतीवरती गाळून जर फवारला तर कोरोजन मारायची गरज नाही आणि तो पाला रस काढून आणि जर खालून सोडला तर सगळे कीटक मारतात. फक्त तो रस आहे त्याच्यात हलवायचा, त्याच्यावरून पाणी टाकायचं, टाकायचं राहायचा. बघा, म्हणजे ही निरगुडी जी आहे ही वनस्पती बहुगुणी वनस्पती मानली गेली. तर कृपा करून या निरगुडीच्या पाल्याचा वापर करा, त्याच्या आंघोळ करा, त्याच्या जखमीवर बांधा. गुरांच्या अंगावरती जर त्याचा रस फवारला तर माशा बसती नाही, किडे नाहीशा होतात. अशी बहुगुणी वनस्पती आहे आणि या वनस्पतीचा वापर करा. पटला असेल तर क्लिक करा. जय भैरवनाथ.